नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आज मी तुम्हाला चक्रवाढ व्याजाबद्दल एक व्हिडिओ तयार करतोय. त्याच्यामध्ये एक 7-8 उदाहरणं आहेत. काही मुलांचे डाऊट्स आहेत. ते डाऊट मी आज तुम्हाला एक चक्रवाढ व्याजाचं एक 20 ते 25 मिनिटाचा व्हिडिओ टाकून ते क्लिअर करणार आहे. आणि काही मुलांना माहीत नाही आहे चक्रवाढ व्याज म्हणजे काय, व्याजावर व्याज ही संकल्पना, चक्रवाढ व्याज ही एक संकल्पना मुलांना प्रश्न आला की टेन्शन वाढतो. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. जसं सरळ व्याज आहे त्याच प्रकारे मी थोडं यामध्ये सरळ व्याजाचा पण वापर करणार आहे. ठीक आहे, थोडंसं तुम्ही डिस्टर्ब न होता शांत थोडंसं ऐकून घ्या. चक्रवाढ ही संकल्पना काय आहे, चक्रवाढ व्याज कसा असतो. समजा पेपरमध्ये एक प्रश्न आहे, 10% दराने 30,000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. समजा चक्रवाढ व्याज तुम्हाला विचारले किती वर्षासाठी, 2 वर्षासाठी. मग काय करतो, व्याजावर व्याज. समजा हा पहिला वर्ष आहे आणि हा दुसरा वर्ष आहे. हे 2 वर्षासाठी आणि व्याजाचा दर आहे 10%. आणि आपण टक्केवारीमध्ये शिकलेलं आहे. टक्के म्हणजे काय, एक घर डावीकडे सरकणे किंवा हे 30,000 रुपये आहे. याचं एक घर डावीकडे आलं की 10% निघतो. मग कसं, समजा आता 30,000 चे म्हणजे 10%. टक्के निघून गेले की छेदस्थानी 100 येतो. मग याला आपण कसं करतो, 1020 1020 300 गुणिले 10 म्हणजे 10 किती आलं, 3,000. यालाच आपण शॉर्ट मेथडने काय करतो, एक घर डावीकडे सरकणे किती आलं बघा, 3,000. आणि आपण किती काढलं, 3,000. म्हणून आपण ही मेथड वापरत नाही. ठीक आहे, म्हणून परीक्षेमध्ये जेवढं शक्य तेवढं लवकरात लवकर उत्तर काढायचं आहे. पहिल्यासारखं स्टेप बाय स्टेपला मार्क नाही आहेत. म्हणून चक्रवाढ व्याज काढताना हे तुम्हाला भरपूर कामाला येणार आहे. ठीक आहे, बघा इकडे आता थोडक्यात. म्हणून पहिल्या वर्षाचं 10% दराने जर तुम्ही 3,000चे व्याज म्हणलं तर किती होतो, पहिल्या वर्षी 3,000 रुपये व्याज होतो. दुसऱ्या वर्षी पण 3,000 व्याज होतो. कारण आपण एका सावकाराकडून 30,000 रुपये व्याजाने घेतले, 10% दराने घेतले. किती टक्के दराने, 10% दराने. मग 10% दराने घेतले तर आपण एक घर सरकलं की 3,000, दुसरा घर सरकलं की 3,000. मग काय म्हणलं तुम्ही, चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज म्हणजे काय हो, व्याजावर व्याज. आणि पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हा सारखाच असतो, फक्त दुसऱ्या वर्षी या व्याजावर व्याज मिळतो. याच्यावर किती मिळणार, परत 10%. एक घर डावीकडे सरका, 300. म्हणून हा झाला दुसरा वर्ष, हा झाला पहिला वर्ष. मग यांची आपण बेरीज करतो, किती झालं, 6,000 आणि हे 300. हेच आपण काय करतो, 6,300 रुपये चक्रवाढ व्याज झालं. आणि याच्यासाठी पुस्तकामध्ये किंवा इतर ठिकाणी काय एक सूत्र आहे, ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर चा 100 भागिले 100 आणि कंस पूर्ण कंसाचा n. हा सूत्र वापरत नाहीये मी शिकवताना माझ्या विद्यार्थ्यांना पण जे पण आता तुम्ही बघत असाल व्हिडिओ वगैरे, त्या मुलांनी पण पुस्तकामधील सूत्राचा वापर एक 20% करायचा आहे. 80% मी तुम्हाला काही असेच शॉर्टकट ट्रिक सांगणार आहे. मग व्याजावर व्याज. समजा आता 3 वर्ष म्हटले तुम्हाला, 3 वर्ष म्हटले तर काय होईल, अजून 1 वर्ष वाढून जाईल. ह्याला मी या पद्धतीने सांगतो तुम्हाला. हा पहिला वर्ष, हा दुसरा वर्ष, हा तिसरा वर्ष. पहिल्या वर्षी 10% म्हणजे एक घर डावीकडे या, 3,000. दुसऱ्या वर्षी पण 3,000, तिसऱ्या वर्षी पण 3,000. पण हे काय झालं, सरळ व्याज. हे सरळ व्याज झालं. व्याजावर व्याज घेतले का नाही, फक्त मुद्दलावर व्याज घेतले, 10%. मग आता या पहिल्या वर्षीच्या व्याजावर दुसऱ्या वर्षी तुम्ही व्याज देणार आहे किती, 10%. म्हणजे किती दिला तुम्ही, 300. बघा, दुसऱ्या वर्षी व्याज दिले की नाही, पहिल्या वर्षीच्या व्याजावर व्याज दिलं. तसं या दुसऱ्या वर्षीच्या व्याजावर तिसऱ्या वर्षी व्याज देणार किती, परत 300. तिसऱ्या वर्षी तुम्ही दुसऱ्या वर्षाचं याचं व्याज दिलं, इथं हा व्याज याचा आहे. मग या दुसऱ्या वर्षीच्या व्याजावर पण व्याज द्या, याचं 10% 30 रुपये. आणि याचा व्याजावर व्याज दिलं नाही तिसऱ्या वर्षी. पहिल्या वर्षी तुम्ही
जो व्याज आहे त्याचा व्याज कुठे दिला? दुसऱ्या वर्षी. आणि या पहिल्या वर्षीच्या व्याजावर परत तिसऱ्या वर्षी व्याज झालं, यालाच म्हणतो चक्रवाढ व्याज. यालाच काय म्हणतो? अधिक परत या व्याजावर व्याज, याचे 300 रुपये. मग या सगळ्यांची आपण बेरीज करतो, मग काय हा काय निघतो? चक्रवाढ व्याज. किती झाला? 3000, 3000, 9000. आणि हे 300, हे 300, हे 300, किती झाले? 900. आणि हे 30, म्हणून 9930 रुपये चक्रवाढ व्याज झाला. किती वर्षाचं? 3 वर्षाचं. ठीक आहे. आणि समजा तुम्हाला असे प्रश्न पण येतात, फरक किती? सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक किती? काही वेळेला पोलीस भरतीला सर्रास फरक विचारला जातो, दर विचारला जातो, चक्रवाढ व्याज किती म्हणतात, आणि रास पण विचारली जाते. ह्या गोष्टी आणि पटीवरील काही उदाहरणं असतात, ते मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला व्हिडिओ बनवणार आहे. पटीवरील उदाहरणे कशी सोडवायचे. आज मी मुख्यत्वे करून तुम्हाला चक्रवाढ व्याज कसे काढणे आणि फरक कसं काढायचं. समजा तुम्हाला 2 गोष्टी दिलेत, दर दिलेला आहे, मुद्दल दिलेला आहे आणि कालावधी दिलेला आहे. मग तुम्हाला विचारतात सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक किती. मग त्यावेळेस तुम्ही जे मी फॉर्म्युला सांगतो किंवा जे मी ट्रिक सांगतो, जे मी शॉर्टकट पद्धत सांगतो, त्यानुसार तुम्ही सोडवायचं आहे, तर तुम्हाला ते लवकरात लवकर जमेल. आणि नाही तर तुम्ही सूत्रानुसार गेलात तर तुम्हाला पूर्ण पेज भरेल, 2-3 पेज खराब होईल तरी सुद्धा येणार नाही. कारण का? याच्यासाठी भरपूर लोकांनी प्रयत्न केलेले, पण काही ट्रिक्स नुसार सोडवले तर एक तुम्ही 20 सेकंदामध्ये उत्तर येणार आहे. आणि ट्रिक्सनुसार नाही गेलं, सूत्रानुसार गेलं तर तुम्हाला 1 मिनिट 2 मिनिट काही वेळेला उत्तरच निघत नाही. एक जरी आकडा चुकलो आपण, उत्तरच निघत नाही. म्हणून आता मी पोलीस भरतीचं तुम्हाला उदाहरण देतो. आता पोलीस भरतीचं उदाहरण, पहिला उदाहरण घेऊ आपण. आता बघा, आपण 3000, हे सॉरी 10/10 पहिला उदाहरण आहे बरं का आपला. पहिला उदाहरण आहे. ठीक आहे. 10/10 5% दराने 8000 रुपयाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. त्यासाठी तुम्हाला मी एक युनिक मेथड सांगतो, ती मेथड लक्षात ठेवायचं. कुठली मेथड आहे बघा. आता तुम्ही जर हे म्हणलं A बरोबर P कंसात 1 अधिक R/100 कंसाचा N, हा सूत्र मी कोणालाही सांगत नाही बाबा तू हे सूत्र कर, हे कर, ते कर. पण हे चक्रवाढ व्याजाचं, रासाचं, अमाऊंटचं काय काय सूत्र आहे, मला पण ते पाठ नाहीये, कारण मी करत पण नाहीये. कारण का? मुलांना पण मी सांगत नाही हे करा म्हणून. कारण का? सूत्र करणे आणि मुश्किल ओढवून घेणे असा प्रकार आहे तो. कारण का? सूत्रानुसार तुम्ही काढत बसा, तुम्हाला 3 दिवस लागणार आहे, हे गॅरंटी आहे माझी. पण मी जे ट्रिक सांगणार आहे त्या ट्रिकनुसार तुम्ही फक्त 5 सेकंदामध्ये उत्तर येणार आहेत. बघा, हा किती वर्ष आहे? 3 वर्ष. 3 वर्षासाठी हे सूत्र तुम्हाला पाठच पाहिजे. बघा, हे किती वर्षाचं सूत्र आहे? 3 वर्षाचं सूत्र आहे. कुठलं सूत्र आहे? चक्रवाढ व्याजाचं सूत्र आहे. ठीक, लक्षात ठेवा. याच्यामध्ये 4 प्रकारचे उत्तर आहेत. किती प्रकारचे? 4 प्रकारचे उत्तर. कुठले कुठले बघा. हे तिन्ही कॉलम म्हणजे सरळ व्याज, आणि हे तिन्ही कॉलम म्हणजे सरळ व्याज, आणि त्याला आपण CI म्हणू. CI म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट, आणि सिंपल इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजातील फरक. हे 3 कॉलम मध्ये जे आकडे येतात ते काय असेल? सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट मधील फरक असेल. आणि हे तिन्ही कॉलम काय असेल? सरळ व्याज असेल. आणि हे 6च्या 6 कॉलम मिळाले की काय असेल? चक्रवाढ व्याज. काय असेल? चक्र. आणि ह्याच्यामध्ये ही 8000 रुपये मुद्दल पण ऍड केली तर काय असेल? हे सगळं मिळून रास, चक्रवाढ व्याजाची रास असेल. किती प्रकार झाले बघा? 4 प्रकार म्हटलं होतं मी. CISI तील फरक मिळणार आहे हे तिन्ही कॉलमनी, आणि चक्रवाढ व्याज कुठून मिळणार आहे? हे 6च्या 6 जर तुम्ही ऍड केलात तर चक्रवाढ व्याज मिळणार आहे. आणि हे तिन्ही कॉलमनी काय मिळणार आहे तुम्हाला? सरळ व्याज मिळणार आहे. आणि तुम्ही जर ही 8000 मुद्दल पण अधिक केली, हे 6 कॉलम आणि हे, तर तुम्हाला काय मिळणार आहे? रास मिळणार आहे. ठीक आहे. कुठलेही प्रश्न विचारू द्या तुम्हाला, पर्यवेक्षक तुम्हाला समजा पोलीस भरतीला, हा पडलेलं कुठं? नागपूर 2019ला पडलेलं आहे पोलीस भरती. काय विचारलंय? फक्त तुम्हाला चक्रवाढ व्याज विचारले. म्हणजे कुठले कॉलम हो? हे 3 कॉलमचं उत्तर तुम्हाला सांगायचंय. चला, कुठलंही विचारू द्या त्यांनी तुम्हाला, काय पण विचारू द्या. तुम्हाला मी सांगितलं किती किती प्रकार आहे, कुठं कुठं, कुठले कुठले काय आहेत,
तुम्ही व्हिडिओ पॉज करून परत डाउनलोड करून बघू शकता. एकदा बघा इकडं. किती टक्के दराने हो? 5% दराने. आणि मी सांगितलेलं आहे तुम्हाला, कोणत्याही संख्येचे 10% काढताना एक घर डावीकडे सरकावे. किती घर? एक घर डावीकडे सरकावे. 10%. एक घर डावीकडे सरकायचं आहे. आणि 5% काढताना 10%चे निम्मे करावे. 5% काढताना 10%चं अर्धा करायचं. मग आपल्याला विचारले काय? 5%. 5% काढायचं आहे. 5% काढण्यासाठी 10% काढा. 10% काढून त्याचं निम्म करा. मग 10% म्हणजे एक घर डावीकडे सरका. 10% म्हणजे एक घर डावीकडे सॉरी, एक घर डावीकडे सरकलं. किती आलं हो? 800. पण हे उत्तर आहे का आपलं? नाही. का? आपण 10% काढलेलं आहे. मग याचं निम्म करायचं म्हणजे तुम्हाला 5% मिळेल. मग याचं निम्म किती आहे? 400. मग पहिल्या कॉलम मध्ये 400, पहिला कॉलम म्हणजे पहिल्या वर्षाचा, कारण आपल्याला 3 वर्षाचं मिळालेलं आहे. चक्रवाढ काढण्यासाठी 3 वर्षाचं मिळालं आहे. मग हा पहिला वर्ष 400, दुसऱ्या वर्षी पण 400, तिसऱ्या वर्षी पण 400. का? आपण 8,000 रुपयावर 5% व्याज देणारच आहे. 400 400 400 3 वर्षाला. पण हा कुठला प्रश्न आहे? चक्रवाढ व्याज आहे. कुठला आहे? चक्रवाढ व्याज म्हणजे व्याजावर पण व्याज घेतो. म्हणून या 400 रुपयावर परत 5% द्यायचं आपल्याला. किती हो? याचे 5%. आपण पहिला 10% काढू. 10% म्हणजे एक घर डावीकडे सरकलं 40, त्याचं निम्म 20. मग तिसऱ्या वर्षी काय करतो? तिसऱ्या वर्षी या दोन्ही, आता बघा, हा पहिल्या वर्षाच्या व्याजावर आपण दुसऱ्या वर्षी व्याज घेतलं, आणि तिसऱ्या वर्षी पहिल्या वर्षाचं पण व्याज, दुसऱ्या वर्षाचं पण व्याज, या दोन्ही व्याजावर इथं व्याज घेतो तिसऱ्या वर्षी. याचं व्याज किती? 20 रुपये. याचं व्याज किती? 20 रुपये. असं दोन्ही मिळून 40 रुपये. आणि हा व्याज कुठून आला? हा पहिल्या वर्षाच्या व्याजाचं दुसऱ्या वर्षी व्याज दिलं. आणि हे व्याज तिसऱ्या वर्षी घेतोय. कोणाचं? पहिल्या वर्षाचं. आणि दुसऱ्या वर्षाच्या व्याजावर व्याज घेतलं. मग इथं एक व्याज आहे. दुसऱ्या वर्षी आपण पहिल्या वर्षाचं व्याज घेतलं होतं. मग त्या व्याजावर इथं परत 5% व्याज मिळणार. 5% म्हणजे एक घर डावीकडे सरकलं 10, त्या एक 10%, त्याचं निम्म केलं 5%. मग 10, एक घर डावीकडे सरकल्यावर किती येते? 2 येते. 2 म्हणजे 10% आहे. त्याचं निम्म 1 म्हणजे 5%. मग यांची सगळ्यांची बेरीज करायची गरज नाही, कारण मी तुम्हाला म्हणलं होतं हे तिन्ही जर तुम्ही घेतलं तर हा काय झाला? फरक. आणि तुम्हाला काय विचारलंय? चक्रवाढ व्याज. ह्या सगळ्यांची बेरीज केलं तर चक्रवाढ व्याज. म्हणून हे किती झाले? 4 4 4 8 आणि हे 1200 आणि हे 60 आणि हे 1. मग सगळ्यांची आपण बेरीज करू. 1261. म्हणून 5% दराने 8,000 रुपयाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? 1261 रुपये. काय काय केलं? काहीच नाही. सूत्र वापरलं नाही, काय नाही केलं, कुठेही आपण काटपीट केलं नाही. नाहीतर तुम्हाला हे सूत्रामध्ये टाकून तुमचे सर किंवा तुमचे जे पण आहेत, किंवा तुम्ही एखादा यूट्यूब बघत असाल, यूट्यूबवर काय करतात? अवघड प्रश्न देत नाहीत बाळांनो. पण तुम्ही डाऊट पाठवले होते, तुमच्यामुळं काही बाहेरचे पण मुलं बघत असतील, पण त्यांना पण कळत असेल, तुम्ही कुठलेही अवघड प्रश्न मला कमेंट करून टाका, मी तुम्हाला लगेच सोडवून पाठवतो. ठीक आहे? त्यासारखे परत 4-5 पाठवतो मी, कारण का तुमचं डाऊट राहिलंच नाही पाहिजे. म्हणून सगळ्यांनी डाऊट सांगा. आणि मी आता पुढचा प्रश्न घेणार आहे. ठीक आहे? बघा इकडं, हा दुसरा प्रश्न आहे आपलं. चक्रवाढ व्याज काढणे चालू आहे. ठीक आहे? पहिला एक होता, दुसरा आता. हा कुठं पडलेला आहे? अमरावती ग्रामीणला 2023ला पडलेला आहे. ठीक आहे? अमरावती ग्रामीणला 2023ला म्हणजे मागच्याच वर्षी पडलेलं आहे. कारण का? हा प्रश्न काय म्हणते? 1200 रुपये मुद्दलाचे 10% दराने 10% दराने किती वर्षाचे हो? 2 वर्ष. बघा 2 वर्षाचा फॉर्म्युला बघा. हा बघा 2 वर्ष. मग 3 वर्षासाठी किती कॉलम होते? 3 कॉलम होते. आता 2 वर्षासाठी 2च कॉलम आहेत. इकडून मोजले की 2, इकडून मोजले की 2. हा सूत्र आहे समजायचं. तुम्ही कधी पण लक्षात ठेवा, मी सांगितलेलं सूत्र डोक्यात बसलं पाहिजे तुमच्या. हां, सरांनी असं बोलले होते. मग काय करायचं? याचे 10% काढा. मी तुम्हाला म्हणलेलं आहे 10% काढण्यासाठी काय करतो? 1200चे 10% म्हणजे एक घर डावीकडे सरकतो. म्हणजे किती? 120. 120 120. का पहिल्या वर्षी 120 देणार आहे आणि दुसऱ्या वर्षी 120 रुपये व्याज देणार आहे आपण. पण पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हा सारखाच असतो. दुसऱ्या वर्षी पहिल्या वर्षीच्या व्याजावर व्याज देतो, यालाच आपण चक्रवाढ व्याज म्हणतो. मग या व्याजावर 10% द्या. 120चे 10% म्हणजे एक घर डावीकडे सरकणे म्हणजे 12 रुपये.
मग यांचं बेरीज करू. 120 120 240 अधिक 12 म्हणजेच 252 रुपये चक्रवाढ व्याज झालं. बघा किती वेळ लागलं, 10 सेकंड मुश्किलचे. एखादा चांगला मुलगा असेल त्याला 5 सेकंड लागेल, आणि किती जरी बेसिक विद्यार्थी असेल त्याला 20 सेकंदामध्ये तो सोडवणार आहे. सावकाश सावकाश, काहीच नाही. आपण घर सरकतोय. 10% काढणे म्हणजे एक घर डावीकडे सरका, 5% म्हणजे त्याचं निम्म करा. अजून काय. म्हणून बाळांनो आता आपण तिसरा प्रश्न घेऊया. ठीक आहे, बघा तिसरा प्रश्न काय म्हणते. 8% दराने 5,000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. आणि पडले कुठं, आपल्याच जिल्ह्यात सोलापूर. कधी पडले, मागच्याच वर्षी 2023 ला. काय प्रश्न आहे, काहीच नाही. 5,000 रुपये 2 वर्षासाठी. अरे सिंपल आहे, सरांनी सांगितले होते. हे बघा तिसरा चक्रवाढाचा प्रश्न आहे. याच्या पुढे मी देणार नाही, चक्रवाढ तुम्हाला आलाय. आता तिसरा प्रश्न तुम्ही सोडवू शकता. 2 मिनिट तुम्ही पॉज करा व्हिडिओ आणि सोडवा. ठीक आहे, बघा काय करायचं. सूत्र सांगितलं सरांनी. 2 कॉलम बनवायचे, 2 बॉक्स बनवायचे, आणि इथं काय लिहायचं, 5,000 रुपये लिहायचे, आणि इथं किती टक्के, 8% लिहायचं. आणि तुम्हाला माहित आहे 5,000 रुपयाचे 10% म्हणलं की एक घर डावीकडे, 5% म्हणलं की एक घर डावीकडे सरकून त्याचं निम्म करायचं. हा, आपण 8% म्हणलेलं आहे. आता कसं करायचं, 10% काढून 2% वजा करायचे. आणि बघा 10% काढण्यासाठी एक घर डावीकडे सरकावे, 1% काढण्यासाठी 2 घर डावीकडे सरकावे, 5% काढण्यासाठी 10% काढून त्याचं निम्म करायचं. लक्षात ठेवा, हे 3च टक्केवारी लक्षात ठेवायचं लाईफमध्ये. कसलंही राहू द्या, कारण पोलीस भरती जे आहे काहीच नाही, एकदम हलवा पेपर येतो. हलवा म्हणजे फालतू. 25 गणिताचे जर प्रश्न असले, माझी चॅलेंज आहे, कोण पण मला सांगायचं, त्याच्यामध्ये 1 किंवा 2च अवघड असतात, बाकी सगळे ट्रिकी क्वेश्चन असतात. व्यावहारिक ज्ञानचे प्रश्न असतात तुम्हाला. म्हणजे याला कितपत नॉलेज आहे बाबा, आकडेमोड करता येतं का, तुम्हाला काय डॉक्टर बनवायचं नाही का, बॅरिस्टर बनवायचं नाही का, तुम्हाला डॉक्टर बनवणार नाही त्यांनी. ठीक आहे, काय इंजिनियर बनवणार नाही, फक्त दंडा घेऊन हाताला उभारायचं तुम्हाला, दुसरं काही काम नाही आहे. सांग काम आहे, आपण ऑर्डरवरून मिळतंय तेच करायचं आहे. हां, फायर, मग फायर करायचं. हां, इकडे रे, इकडं जायचं. फुटबॉल आहे, आपण किक मारलं की तिकडं साहेबाकडे, ते साहेबांनी किक मारलं की त्या साहेबाकडे जायचं. उगाच लई मिरवत बसायचं नाही. म्हणून तुम्ही बेसिक परफेक्ट करा, झाला पोलीस. मग नंतर ना शान वेगळीच असते. आम्ही फुटबॉल तर राहू द्या काय तर, पण शान वेगळीच आहे ना. हां, ठीक है, गुस्सा मत करना भाई. हाँ, बघा इकडं, क्योंकि किसी को गुस्सा आता है ना, यार ऐसे बोल रहे हैं, अरे यार ऐसे बोल रहे हैं. ऐसे नहीं भाई, ऐसे ही है. क्योंकि मैं खुद था, मुझे मालूम है. मैं पुलिस में भी था, आर्मी में भी था, मैं रेलवे में भी था. नंतर न बोलू आपलं माहिती. हाँ, बघा इकडं. ठीक है, ऐसे ही कोई नहीं बोलता भाई. एक्सपिरियंस वाला बंदा तभी बोल सकता है. एखादा फेलियरला विचारा, त्याला हे ट्रिक येतात का, नहीं, कि फेलियर है वो. भाई हमने सक्सेसफुल है और हमने मेहनत किया है. तेच अनुभवाचे बोल मी तुम्हाला देतोय, कळालं. म्हणून त्याचा पुरेपूर फायदा घ्या. आपल्याला किती टक्के म्हणले, 8%. 8% म्हणजे 10% काढा, 10% काढून त्याचं 2% मायनस करा. मग 10% काढू, एक घर डावीकडे सरकलं, 500 रुपये. 500 रुपये म्हणजे 10%, पण आम्हाला 10%ची गरज नाही आहे. आपण याच्यातून 2% वजा करायचा आहे. 2% करण्यासाठी पहिला 1% काढू. 5,000चे 1% म्हणजे 2 घर डावीकडे सरकायचं आपल्याला. सरका 50 रुपये म्हणजे 1%, आणि 2% म्हणजे 100 रुपये. वजा करू, किती हो, 8% म्हणजे किती मिळालं, 400 रुपये. मग इथं पहिल्या वर्षाचं व्याज झालं 400, दुसऱ्या वर्षी पण 400 देणार आहे, पण दुसऱ्या वर्षी पहिल्या वर्षीच्या व्याजावर व्याज देणार आहे. किती टक्के, 8%. म्हणून याचे 400चे 8% काढू. 400चे 8% म्हणजे पहिला 10% काढू. 10% म्हणजे 40, 10% म्हणजे 40. मग याचे 2% काढू. 2% म्हणजे 4. 2% म्हणजे 4 का नाही का, एक घर सरकणे म्हणजे किती टक्के हो, 10%. 2 घर सरकणे म्हणजे 1%. मग आपण 1% काढलं 4, मग 2% म्हणजे किती, 8. म्हणून याच्यातून वजा करायचं का, 10% मधून 2% गेले की 8% उरतात. जसे हे 8% उरले होते. पण आपण व्याजाचे पण 8% देतो. व्याजावर व्याज म्हणजे चक्रवाढ व्याज. 40 मधून 8 गेले 32, 32 म्हणजेच 8%. म्हणून इथं व्याज किती झाला, 32 रुपये. म्हणून या सगळ्यांची बेरीज म्हणजे चक्रवाढ व्याज. 4 आणि 4 8, 832 रुपये. चक्रवाढ व्याज किती झाला, 8% दराने 5,000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती, 832 रुपये. ठीक, असं तुम्हाला काढता येईल. आता मी
प्रकार बदलणार आहे, कारण मी तुम्हाला 3 गणित सोडून दिलेले आहेत चक्रवाढ व्याजाचे. पहिला, दुसरा, तिसरा. एक 3 वर्षाचा आहे आणि 2 वर्षाचे आहेत. आणि याच्या पुढे जर पाहिजे असेल किंवा तुम्हाला एखादा प्रश्न येत नाही 5 वर्षाचं 4 वर्षाचं, तुम्ही मला कमेंट करा, व्हिडिओ बघा किंवा मला व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा, सर आम्हाला हे सोडून द्या. मी त्या टाईपचे परत 3-4 सोडून देतो. कुठलंही अवघड राहू द्या, कसलंही पाठवा माझ्याकडे, फक्त घाबरायचं नाही, पाठवून द्यायचं बिंदास. ठीक आहे, तुमचे नाव नंबरची काही गरज नाही, फक्त मला पाठवा तुम्ही. ठीक आहे, आता बघा फरक कसं काढायचं मी सांगणार आहे तुम्हाला, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्याचे एक 3 प्रश्न घेतो, सगळ्यांनी लक्ष द्या. ओके, चौथा. चला बाळांनो, तिसरा प्रश्न बघा. चौथा प्रश्न बघा, कारण का आपण आता चेंज केलेलं आहे. मग आपण चक्रवाढ व्याज काढलं होतं, आता आपण फरक काढतोय. चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजातील फरक सर्रास प्रश्न पोलीस भरतीला विचारले जातात. पण हा प्रश्न कुठे पडलेला आहे? अहमदनगर 2023 ला पडलेला आहे. काय म्हणतंय? एका रकमेचे 10% दराने 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक 750 रुपये आहे. तर ती रक्कम कोणती किंवा किती? बघा काय दिलंय तुम्हाला, फरक दिलंय, व्याज पण दिलं नाही, मुद्दल पण दिली नाही, फक्त तुम्हाला फरक दिले, 750 रुपये फरक दिले. आणि हा प्रश्न गेल्याच वर्षी पडलेला आहे, अहमदनगर 2023 ला. असे प्रश्न पडत असतात. मग काय करायचं त्यावेळेस? काहीच नाही, सिंपल एकदम तरीका सांगतो तेच वापरायचं तुम्ही. काय नाही, 10% बघा. चक्रवाढ व्याजामध्ये 10% म्हणजे 10% अधिक 10% पॉईंट 10% गुणिले 10% बरोबर, हे सोडवायचं. आणि शेवटी 2च अंक घ्यायचे, 10 आणि 10 20 पॉईंट, हे किती हो, 10 आणि 10 100. हा आला तुमचा याचा उत्तर, पण पॉईंटच्या खाली पॉईंट, आणि हे आपण केलं. हा तुम्ही म्हणत असाल सर काय करू लागलेत, कुछ भी नाहीये, हे सब ट्रिक आहे, हे शॉर्टकट आहे, फक्त लक्षात ठेवा काय करायचं तुम्ही. कळालं सगळ्यांनी? आता काय ह्याचा तुम्ही शेवटीला 2च संख्या किंवा अंक ठेवायचे आहेत, आणि हा जो तिसरा अंक आहे इकडं ऍड करायचा. मग इथं 2 अंक जर ठेवले, 2 शून्य, हा एक पुढे येणार, म्हणून किती झाला, 21.00. म्हणून 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती आहे हो, 21% आहे. किती टक्के आहे? 21%. हा काय, चक्रवाढ व्याज काढताना हे सूत्र वापरायचं. आणि सरळ व्याज किती असतो हमेशा, पहिल्या वर्षी 10% तर दुसऱ्या वर्षी 10% असतो, याला म्हणतो सरळ व्याज. हा व्याजावर व्याज घेत नाही, म्हणून सरळ व्याज किती आलं, सरळ व्याज 20 आलं. आणि चक्रवाढ व्याज किती आले, 21% आले. यांच्यातील फरक किती आहे हो, 21 आणि 20 मधील 1% फरक आहे, फक्त 1%. तो 1% म्हणजेच 750. यस, कळालं? थोडंसं कळालं असेल तुम्हाला. परत तिसरा प्रश्न घेणार तेव्हा थोडंसं समजेल, परत चौथा घेतलं परत थोडंसं समजेल. ठीक आहे, बघा आता म्हणजे काय म्हणलं आपण, हे चक्रवाढ व्याज काढण्यासाठी आता हिने म्हणलेलं इथं बघा, चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजातील फरक किती आहे हो, 750 रुपये आहे. मग आपण हे चक्रवाढ व्याज या आपल्या शॉर्टकट मेथडनी हे काढलं. तसं टक्के दिलेले आहे त्यांनी, दर दिलेला आहे, त्या दरालाच 2 वेळा अधिक करायचं, 2 वेळा गुणाकार करायचं. कधी? चक्रवाढ व्याजाला. अधिक केलं 20 आलं, पॉईंटचं पॉईंट, आणि इथं 10 10 100. पण शेवटी 2च अंक ठेवायचे आहेत, म्हणून हे 2 शून्य घेतले, हा एक इकडे कॅरी फॉरवर्ड झाला, 21 झाले. मग सरळ व्याज म्हणजे सरळ असतो, पहिल्या वर्षी 10% आणि दुसऱ्या वर्षी 10%, किती झालं, 20%. पण त्याचा फरक म्हणजे वजाबाकी करतो. चक्रवाढ व्याज जर 21% असेल तर सरळ व्याज 20% आहे, त्याच्यामधून जर वजा केलं 1% राहतो, हा काय झाला, फरक. चक्रवाढ व्याजाचा फरक 1% आहे, पण त्यांनी दिलेलं आहे ते पैशाच्या रूपात दिले तुम्हाला, 750 रुपये. आपण टक्क्याच्या रूपात काढलो, म्हणून फरक बरोबर 750 रुपये. तर त्याला आपण टक्केच्या रूपामध्ये काय म्हणतो, 1%. पण मुद्दल हमेशा किती टक्के असते हो, समजा तुमच्याकडे 2000 रुपये, तर आपण काय म्हणतो, किती टक्के म्हणतो त्याला, 100% आहे आपल्याकडे. 200च्या 200 100% म्हणतो त्याला आपण. समजा तुमच्या खिशामध्ये 200 रुपये, तुमच्या मित्राने म्हणले यार मला पैसे पाहिजे, त्यांनी म्हणते किती पाहिजे, मग तो परत तुम्हाला म्हणतो तुझ्याकडे किती आहे, माझ्याकडे 200, मला 50% दे त्याच्यातले. देतो की नाही आपण, 200 आहे तुमच्याकडे, तुम्ही 50% किती देणार त्याला, 100 रुपये देणार. कळालं? तशा प्रकारे जी मुद्दल असते हमेशा 100% असते. किती असते मुद्दल, 100% असते मुद्दल. ती माहिती आहे का आपल्याला, नाही. त्यांनी विचारलेली ती रक्कम कोणती, मग ती 100% रक्कम x मानू का, आपल्याला फरक मिळाला. 750 रुपये जो फरक आहे तो 1%च्या रूपामध्ये काढलं का, आपण त्यांनी 10% दर दिलेले,
10% आपण चक्रव्याज 21% काढलं, पण इथं सरळ व्याज 20% निघतो, म्हणून त्यांचा फरक किती मिळाला? 1%. 1% म्हणजेच 750 रुपये फरक. मग तिरकस गुणाकार करतो, 750 गुणिले 100 बरोबर x गुणिले 1. का हा x आणि हा 1, मग x ने 1 ला गुणलं तर काय फरक पडत नाही, x असंच राहतो. मग 750 किती शून्य? 3 शून्य. हे 750 आणि हे 2 शून्य, टोटल शून्य 3, म्हणजे किती आलो? ती रक्कम कोणती असेल? 75,000. म्हणजे 75,000 रुपयाचे 10% दराने 2 वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक किती आहे? 750. तर ती रक्कम कोणती? ती रक्कम 75,000. ठीक. आता आपण याचा पुढचा उदाहरण घेऊ. आता 4 संपले, आता 5वा. ठीक आहे, 5वा. चला बाळांनो, 5वा प्रश्न बघा. पहिला आपण एक फरकाचं घेतला, आता दुसरा फरक आहे. दुसरा गणित घेतलं फरकाचंच, कारण मी एका टाईपचे 3 घेतोय. तुम्हाला पहिला थोडं समजलं तर दुसरा थोडंसं समजून जाईल, तिसरा बिलकुल समजून जाईल. मग तुम्ही 4, 5, 6 असे शोधा, प्रश्न संच क्रॅक करा. राहिले तुमच्याकडे 3 महिने, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी. फेब्रुवारीमध्ये ग्राउंड चालू होईल आणि मार्चमध्ये ग्राउंड संपेल, एप्रिलमध्ये एक्झाम होईल, म्हणून तुमच्याकडे वेळ नाहीये. लक्ष ठेवा. आता काय तरीका काय होतो? चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजातील फरक म्हणजे वजाबाकी करतो. पण त्याचा दर किती आहे? दर इथं 18%. 18% अधिक 18% करतो, पॉईंट देतो, परत 18% गुणिले 18% करतो की नाही? मग वजाबाकी करतो. सरळ व्याज म्हणजे काय? 18 अधिक 18. का? सरळ व्याज हा पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी समान असतो, फक्त चक्रवाढ व्याज पण समान असतो, पण व्याजावर व्याज घेतलं जातो. म्हणून याचं 36.18 गुणिले 18 म्हणजेच 18चा वर्ग. 18चा वर्ग 324. पण मी तुम्हाला म्हटलं होतं शेवटी किती अंक ठेवायचे? 2च. बोलत जावा, गप्प बसू नका. शेवटी किती अंक ठेवायचे? 2च. मग हे 2 अंक जर तुम्ही इथंच ठेवलं, पॉईंट इथं राहिला, हा 3 कुठे जाईल? 36 मध्ये अधिक होईल. किती झालं? 39.24. हा झाला तुमचं काय? चक्रवाढ व्याज एवढं टक्के होईल तुमचं. किती टक्के चक्रवाढ व्याज होईल? एवढं. मग आता सरळ व्याज किती टक्के होईल? 18 अधिक 18 म्हणजे 36%. मग यांची वजाबाकी केल्या म्हणजे काय मिळेल? फरक. त्यांनी दिलेलं चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजातील फरक किती आहे? 162 रुपये दिले त्यांनी. मग ती रक्कम कोणती? आपल्याला रक्कम काढायची आहे. मग जर तुम्हाला चक्रवाढ एवढा आहे आणि हे एवढा आहे, वजाबाकी केल्यावर किती राहील? 3.24. का? आपण असं करतो 39.24 मधून 36 वजा करतो. हे बरोबर आहे का? का नाही? कारण का पॉइंट इथं आहे आणि तुम्ही इथं लिहिलंय म्हणजे तुम्ही चुकणार. म्हणून बाळांनो, कोणत्याही पूर्ण संख्येला पॉइंट त्याच्या शेवटी असतो. म्हणून वजाबाकी आणि बेरीज करताना पॉइंटच्या खाली पॉइंट द्यावा लागतो. म्हणून 36 पॉइंट पुढे काही नाही म्हणजे 0 द्या आणि वजाबाकी करा. 4 4, 2 2, 9 मधून 6 गेले 3, पॉइंटच्या खाली पॉइंट 3 3 गेले 0. म्हणून आपला फरक किती मिळाला? 324. आणि त्यांनी दिलेला फरक किती आहे? 162. म्हणून फरक बरोबर 162. आणि टक्केवारीमध्ये कसं काढले? 3.24%. आता बघा, तुम्हाला जर फरक 3.24% असेल तर मी तुम्हाला म्हटलं होतं मुद्दल हमेशा किती टक्के असते? मुद्दल हमेशा किती टक्के असते? 100%. लात घालणार आहे तुम्हाला आता. मुद्दल हमेशा 100% असते. पण ती किती आहे तुम्हाला विचारलेली आहे. किती आहे माहिती आहे का? माहित नाही. म्हणून काय करतो आपण? x मानतो. ठीक आहे, लक्ष इकडं पाहिजे. उगा करून माकडासारखं बसायचं नाही. ठीक आहे, बघा इकडं. मग काय करतो? याला तिरकस गुणाकार करतो. करा तिरकस गुणाकार. 162 गुणिले 100 बरोबर x गुणिले 3.24. मग हा 3.24 इकडे गुणाकारात आहे, इकडे आल्यावर भागाकारात होईल. 162 गुणिले किती? 100. आपण याला 100 ला 3 हे शून्य जरी वाढवले तरी काही चालतं, पण आपण असंच ठेवूया. ठीक आहे, मग काय होईल इथं? 3.24. मी तुम्हाला सांगितलेलं आहे किंवा मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलंय, पॉइंटचा भागाकार किंवा गुणाकार करताना, पॉइंटचा भागाकार करताना तर पहिला नियम आहे पॉइंट समान करावे. खाली जर दोन घर आहेत पॉइंट नंतर तर वर 2 शून्य द्यावे. संपलं. मग वर 2 शून्य दिले आम्ही. ठीक आहे, आता बघा 324 दिसतंय तुम्हाला. काय दिसतंय? 324. आणि इथं 162. एक नजर मध्ये तुम्ही इथं कॅल्क्युलेशन केला होता. 18 गुणिले 18 म्हणजे 324. म्हणजेच हा 18चा 18 वेळा गुणाकार आहे. पण 18च्या पाडामध्ये 162 पण आहे. म्हणून बाळांनो, पाडे पाठ करा, वर्ग पाठ करा, घन पाठ करा. त्याच्याशिवाय कुठलीही नोकरी अशक्य आहे. ठीक आहे,
18 18 324 18 9 62 तासे 9 1 9 9 2 18 बे 1 बे बे पंचे 10 आणि किती शून्य 3 शून्य म्हणून ती मुद्दल किती असेल हो 5000. काय काय केलं एक नजर मध्ये शॉर्टकट सांगतो बघा. तुम्हाला हा प्रश्न आलेला आहे कुठे पडलेला आहे सांगली 2019 ला. काय म्हणताय एका रकमेचे 2 वर्षात 18% दराने चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक 162 आहे. तर ती रक्कम कोणती आपल्याला फरक दिलेला आहे आणि रक्कम विचारलेली आहे म्हणून आपण पहिला सरळ व्याज आणि चक्रवाढ कसं काढायचं बघा. फक्त दरावरून आपण हे गेम आहे दरावरून आपण प्लॅन करतो की दरावरून आपण क्रॅक करतो. काय चक्रवाढामध्ये या 2 प्रकार करावे लागतात आणि सरळ व्याज हेच करायचं. आणि तुम्ही पुस्तकातलं सूत्र घ्या काहीतरी म्हटलेलं कसं तरी म्हटलेलं आहे ते विसरून जातं पेपरला. काहीच करायचं नाही फक्त दर घ्यायचं त्याचं एकदा बेरीज करायचं एकदा गुणाकार करायचं. बेरीज केलं 36 आलं गुणाकार केलं 324 पण सरांनी म्हटले होते की 2च घर ठेवायचे हा तिसरा इकडे घ्यायचा 39.24 आणि सरळ व्याज म्हणजे सरळ असतो बिचारा काहीच नाही. 18 अधिक 18 म्हणजे 36 आणि फरक म्हणलं की वजाबाकी करतो या दोघांची वजाबाकी 3.24 आलं म्हणजे हा फरक मिळाला. फरक म्हणजे त्यांनी दिलेलं 162 म्हणून 162 बरोबर 3.24 आणि 100% बरोबर x मानू म्हणून हे सोडवलं आणि 5000 ती मुद्दल बरोबर 5. आता मी तिसरा घेणार आहे तर तुम्ही सांगायचं प्रत्येक वेळेला ओके. चला बघा फरकावरचे 2 उदाहरणं मी घेतले. आता तिसरा ठीक आहे. तुम्हाला मी जे बोलतोय क्लिअर समजत असेल तर तुम्ही कमेंट वगैरे करत राहायचं आहे आणि तुमचे प्रश्न ते डाऊट टाकायचे बाळांनो. बघा इकडं काय म्हणले एका रकमेचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक 250 रुपये आहे तर 2 वर्षाचे 5% दराने मुद्दल किंवा रक्कम किती. आता फरक म्हटले आपण आता तिसरा आहे फरक म्हणजे पहिला काय काम करायचं आता बोल लवकर बोल 5% चक्रवाढ काढायचं आणि परत 5%चे सरळ व्याज. गुड. चक्रवाढ व्याज 5 अधिक 5.5 गुणिले 5 कळालं. जसं आपण 18 अधिक 18 केलं 10 अधिक 10 केलं आणि सरळ व्याज म्हणजे बिचारा सरळ आहे म्हणलं होतं तुम्हाला 5 अधिक 5 करायचं. ते काय असलं पॉईंट गुंतागुंत काय कळत नाही त्याला कळालं. मग 5 आणि 5 10 पॉईंटला पॉईंट आणि हे 25 किती सिंपल आहे. मग हे काय फक्त 25 मग हे काय नाही सॉरी हे बेरीज आहे बाळांनो 10 मग यांचा फरक म्हणजे वजाबाकी करतो किती आले वजाबाकी 0.25 का 10.25 मधून 10 गेले फक्त 0.25 वर लक्षात ठेवा 0.25 म्हणजे 0.25 लक्षात ठेवा. यालाच आपण किती म्हणतो 1/4 याला कन्वर्ट कसं करतो त्याचं छेदस्थानी 1 आहे मग पॉईंट वर 2 आहेत म्हणून खाली 2 शून्य देतो पॉईंट पुसून टाकतो 25 1 25 25 चोक 100. या असा प्रश्न पण येतो शेकडेवारीमध्ये. दशांश अपूर्णांकाचे अपूर्णांकात रूपांतर करा व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा किंवा व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. म्हणून आपलं किती आलंय आता 0.25 फरक मिळालेला आहे. काय मिळालेलं आहे फरक. आता काय करायचं जे फरक टक्केवारीत मिळाले ते फरक रुपयामध्ये त्या दोघाला लेवल करायचं. 250 म्हणजे किती हो 250 म्हणजे 0.25% लय मार खाशील. ठीक आहे 2 गणित बघितलं तरी तू चुकीचं बोलतोस. ठीक आहे मग 100% काय असते बाळांनो मुद्दल. किती आहे ती माहित नाही म्हणजे x. मग काय करतो तिरकस गुणाकार 250 गुणिले 100 बरोबर 0.25 गुणिले x. मग x ला तिथंच ठेवतो हे 0.25 इकडे येतं गुणाकारामध्ये असेल तर भागाकारामध्ये येतो 0.25. मग हे पॉइंट च्या नंतर 2 घरात खाली मग वर 2 शून्य वाढवतो 2 शून्य वाढले मग पॉइंट निघून जातो. मग 25 1 25 25 10 250 मग एकावर किती शून्य 4 आणि हा एक शून्य आला म्हणजे किती झालं हो x ची किंमत 1,00,000 एकावर 5 शून्य म्हणजे 1,00,000 म्हणजे ती रक्कम किती असेल 1,00,000 रुपये. हा प्रश्न कुठला पडलाय सोलापूरला का सांगलीला सांगली 2019 पोलीस भरतीला पडलेला. म्हणून असेच मी तुम्हाला किती जरी अवघड प्रश्न आले असतील पोलीस भरतीला तुम्ही कमेंट करा फोन करा आणि मला पाठवा मी तुम्हाला त्याचे 3 उदाहरणं पाठवून देतो. ठीक आहे एवढं बोलून तुम्हाला मी आज इथंच स्टॉप करतो आणि सगळ्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करायचा शेअर करा तुमच्या मित्रांना. हां आणि आर्मीसाठी ज्याला काही जरी माहिती पाहिजे किंवा एखादा परीक्षा आहे त्याचे काय शेड्यूल आहे काय सिलेबस आहे कसा अभ्यास करायचा तुम्ही मला कळवा मी तुम्हाला सांगतो. आणि एवढंच
आज आपलं लेक्चरमध्ये एवढंच आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.